राम राम। आज सकाळी सकाळी चांबारबाट म्हणून देवगडची भाटी आहे, त्या भाटीवर येण्याचं कारण एवढाच की आज कालपासून मच्छीमारी जो लिलाव सुरू म्हणजे माशांचा लिलाव सुरू झाला आणि मच्छीमारी 1 तारीखपासून सुरू झाली। आता ह्या मच्छीचा लिलाव कसं होता आणि आज काय काय मासे मिळतात सुरुवाती समुद्र बरेच दिवस खवळलेलो होतो, तरी पण जीवार उदार होऊन आमच्या इकडचं गाभित समाज खास करून मच्छीमारी करता आणि त्याचं रिपोर्ट काय काय निघता किंवा ते किती मासे मिळतात ते आज बघूचे आहेत। आजचं पण व्हिडिओ संपूर्ण मालवणीत नसाच देवगडात ज्या ठिकाणी लिहिला होता तो चांबारभाट म्हणजे भाटीवरती आज आहे आणि सकाळी सकाळी याला गर्दी तर आम्ही गेलो त्यावेळी पहिल्यांदाच होता, म्हणजे आम्हीच दोघं जण होतो, बाकी कोण नव्हता। आता हळूहळू गर्दी होता, गाडी बारीक बारीक लहान लहान गाडी योग सुरुवात झालेली आहेत। पाठीमागे तिकडं नको, पाठीमागे ज्या ठिकाणी लिलाव होता ती जागा रिकामी आहे। एकच पात पहिली गेली, आता त्या पातीवरती मासे त्यांचा काढणं चालू आहे, म्हणजे जाळ्यातले मासे काढणं चालू आहे आणि ते आता त्या ठिकाणी काढतं। तिथपर्यंत आपण ह्या कोण कोण इलेले आहेत त्यांचा पण जरा भेटूया, त्यांना पण विचारूया कोण कोण आहेत, खायचे कैसरले आहेत ते। आज बऱ्याच दिवसांनी जुना कॉलेजचं मित्र मिळालं आणि भाटीवरती आज सगळ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काका तुमचं नाव सांगा आणि किती वर्ष भाटीवरनं मासे नेत स्थापन सांगा। 30 वर्ष झाली। तुमचं नाव सांगा। लवू शिवाजी होतो। गाव माझा होतो। दररोज तुम्ही इकडनं मासे नेतात? दररोज म्हणजे वाराक नेतो। वाराक नेता नेऊन काही गावागावात विकतात कसे? नाही, आम्ही बाजार नांदगाव बाजारला विकतात। तुमचं 30 वर्षाचं नित्याचं कार्यक्रम आहे, साधारण खायच्या वारा घेतात? शुक्रवार, रविवार आणि बुधवार। कलचो रिपोर्ट काय आहे माशांचो? कल मासे कमी होते, मी कल नाही येऊ। रेट बिटची काय माहिती? रेट 25-30 रुपयान बांगडो पडता। एक बांगडो काय दिला तुमका आता तिकडे विकताना मग आम्ही आता कसं तरी काहीतरी कव्हर करतो, 200ला 5 करतो हो, पोटापाट्यासाठी करूच पडतं, नाही कोणी काय। साधारण वय वर्ष 70 आज म्हणजे यंग जनरेशन हतुरत घेतलेला लागतात ना विरू काय तुझा मत? म्हणजे जे खरोखर मेहनत करण्याची ज्यांना गरज होती ते आज हंतरुणात झोपले आहेत आणि असे वयस्कर वयोवृद्ध माणसं आज धंद्यासाठी सकाळी सकाळी उठून म्हणजे इकडनं नाही म्हटलं तरी तुम्ही एक 30-35 किलोमीटर येईल असेल ना? 50 किलोमीटर इलाज कशा? आम्ही पेपरची गाडी असते, 6 सीटर पेपरची गाडी असते। बरं माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असणार विरू तू सकाळी सकाळी भाटी कसं काय रे? मग मासे खाऊची व्यवसाय असतो। आम्ही तो मासे नेऊ गेलो म्हणजे घराकडे नेऊ। आम्ही दोघे पण एकाच वेळेचे एकाच बॅच मधले, जरा साधारण जशी त्याच्या गालावरचे केस पिकले माझे जसे पिकले तसे विरूचे पण, आणि त्यावेळेचे खरे क्रिकेट मधले जर नावाजलेले खेळाडू असतील तर त्यावेळेचे सगळे आम्ही ही गँग होती आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र झालो। खास करून बोरो कधी वेळ मिळत नाही विरू, आता मिळाला वेळ, बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला। झालं ते भारी ऍक्टिव्ह।
ए ऑइल किती मारला सर याच्यावर आज बरेच झालं रे वर का जरा असे पाती ना वरती काढताना लय त्रास होता. जसे आता वर येऊसाठीच ती ऑइल मारून ठेवलेला. आता गौरव जाता मत्ती का गौऱ्या सोय ना हा ऑइल मारल्यामुळं पात लगेच वरती येईल नाही तर त्रास झाला असतो. खालना सरकतं आणि त्या मला ती पात वरती येतं नाही तर ती ह्या पुळणीवरना वरती येताना खूप त्रास झाला असतो. पहिलीच शूटिंग सुरुवात जी केली ना ती पहिलीच पात दिलेली. सकाळी आम्ही साधारणपणे 6-6:30 वाजता येलो होता आणि त्यावेळी ही श्रीहरी वरती म्हणजे पहिल्यांदी नम्रात जी येली ती श्रीहरी येली आणि तेव्हा कोणच नव्हता. आता ते मासे मगाशी दाखवलंय. ओ कसले कसले मासे मिळाले ते बांगडो किती वाजता गेला होता तुम्ही? 4 वाजता. काल संध्याकाळी 4ला सकाळी 4ला आणि किती लांब गेला होता? गेलो होतो गावात. बरं वाव म्हणजे नेमकं काय हो? 6 फुटाचा वाव. हा म्हणजे जितकी उंची पाण्याची असणार तेवढे वाव म्हटले जातात. बरेच जण सांगतात 10 वावर गेला 15 वावर गेला 20 वावर गेला पण नेमका उलगडून कोण सांगत नाही वाव म्हणजे नेमका काय. 6 फुटाचो एक वाव. किती जण होता त्याच्यावरती? 4 जण. पण तुमका आज जेवण करण्याचे काही प्रसंगच नाही असत ना? 40 ठेवले फक्त. हे जाळ्यात मिळालेले मासे ना असे काढूचे लागतात. बरेच जण ही सागरी कुर्ली म्हणतात. आमच्याकडे फेटा म्हणते. आमच्याकडे समुद्रातली कुर्ली एक आमच्याकडे फेटा म्हणतात. मी आता देवगडात काय काय कशा खायच्या मासे काय काय म्हटलं आता पण सांगतोय. बांगडो तर सगळ्यांका सुपरिचित. काय काय जण हे का भिंगी खवाळ जसे असे जे ज्या पट्ट्यात जाणार त्या पट्ट्यात नावं सॉर्टिंग झालं म्हणजे काढून झाले मासे काढून झाल्याच्या नंतर आपण बघूया यांका. ती माकडा ही पेडणेकरांची पात आहे ना. बऱ्यापैकी साधारण माहिती आहे कारण तालुक्यातले असल्यामुळे कोण कोण पातीचे मालक आहेत. हे कसले काढला बाहेर? हे सुरमई इसवण म्हणतात नाही का? बारीक सुरमई म्हणजे बारीक सुरमई का इसवण म्हणतात ना? मोठे झाले की इसवण म्हणतात. बारके सुरमई. चिंगूळ म्हणजे झिंगा कोलंबी वेगवेगळी नावं. एका काय म्हणतात? पॉलन. इंग्लिश मध्ये पॉलन. मग त्या इंग्लिश मध्येच पॉलन म्हणतात आपल्याकडे. ओ ह्या ना ह्या बघा ह्या चमकता ह्या काय खारवण म्हणतात. जेलीफिश लागला लय तर लय खाज उठता ना. हा आज कितवा दिवस आहे तुमचं जावचो? समुद्राचं पाणी शांत की खवळलेलं समुद्र? हा ही मच्छीमारांची व्यथा. मच्छीमार आणि शेतकरी हे दोघे पण एकाच कुळातले. पण शेतकरी जमिनीवरती आणि मच्छीमार पाण्यावरती
मच्छीमार बांधव पाण्यात शेती करतात आणि शेतकरी निव्वळ जमिनीवरती शेती करतात. फरक एवढंच हा की शेतकऱ्यांका जमीन नशिबात असता आणि हे जे मच्छीमार त्यांना समुद्राच्या पाण्याशिवाय दुसरं पर्याय नसतं. कधीतरी ह्या पातीवरनं जाऊन ज्यावेळी व्हिडिओ करीन ना त्यावेळी यांचं जीवन काय हे जीवन काय आणि किती म्हणजे त्रास घेतात ते देखील नक्की दाखवणार आहे. तो मार कितीचा हो? 48. ही सॉर्टिंग झाल्याच्या नंतर मासे साफ करून झाल्याच्या नंतर मग याचे लिलाव. आज मुद्दाम भाटीवरती लिलाव काय सुरुवातीचं लिलाव कसं असतं तर दाखवण्यासाठी दिलेलं आहे. जी पात वरती येत होती ना त्याचं जी शूटिंग झाली ती ही स्वयंभू कार्तिक आणि पहिलेच मग अशी जी म्हटलंय ना आमच्याकडे एका खास करून एका चिंगूळ म्हटलं जातं आणि एका आता ते काय म्हणतात पॉलन म्हणतात ना. मग चिंगळात नाही ह्याच्यात फरक काय? चिंगुळत ना पण आता स्टायलिश नावं पडली इंग्लिश ना. ह्याच्यात काय टाकतात आणि ह्या काय ही सुरमई होय ना. हे बांगडो परत तिकडे झिंगो चिंगूळ पॉलन काय म्हणशाल तर नाव. आणि खास करून गौरवचा आमचा मित्र ना मित्राची जो गेलो होतो सकाळी पातीवरनं ती पात आई. गौरव नाही गेलो. गौरव काय जाता गौऱ्याची हिंमत हा. एक किती वाजता गेलास? 4 वाजता सकाळी. उठलास किती वाजता होतास जाऊसाठी? हा किती ओव्हर होतास? 10 ओव्हरती. हा साधारण किती किलो मासे असतील हे अंदाजे? मग तुमचा हिशोब कशावरती? नाही ना ह्या क्रेट वरती हिशोब घालतास? आणि लिलाव जो होता तो पूर्ण क्रेटचा लिलाव होता? थोड्या वेळानं लिलाव चालू आहेत ना. लिलाव चालू आलो की तुमका आम्ही लिलावाची पण व्हिडिओ दाखवणार. खास करून देवगड भाटीवरती व्हिडिओ लिलाव कसं होता तो या व्हिडिओत आज बघू मिळत. आणि जास्त करून आजचा व्हिडिओ संपूर्ण हे मालवणीत होता. ती तिकडे पण ती कोणाची आहे? आनंदवाडीतली आधी पण ती एक समोरून आणखी एक पात येतात. ती बघा अशी वाट काढत येतं. याच्या आतमध्ये ना बरीचशी खडकात आणि खडका बरोबर जे ड्रायव्हर आहेत ना त्यांना बरोबर माहिती आहे खैसून चुकून यायचा. कधीतरी नसतावरची शूटिंग दाखवणार आहे. सगळ्यात बेकार नसतं जर माझ्या दृष्टीने बघितलं ना तर तांबर्डेगला नसता तो सगळ्यात बेकार नाही. तांबर्डेग जो नसतं बेकार गेला. बरेचसे लाकडी होडे असतात त्या नसतावरती नसतं म्हणजे काय हे पण केव्हा तरी त्या व्हिडिओत सांगेन. हा बोटी चालवतं त्यांना तांडेल. तुमच्याकडे तांडेल कोणा? हा मालकच तांडेल. तोच खलाशी. पूर्वीची मासेमारी आणि आताच्या मासेमारीत कितपत फरक पडलो? म्हणजे आपल्या पूर्वी लाकडी जो होडी लॉन्चेस वगैरे होते तेव्हा मासे भरपूर होते. आता मासे दुर्मिळ झाले. आता शोधूचे लागतात. मग फिश पाउंडरने स्वतःच की आपण काय अंदाजी जाऊ मारायचं. मिळाला तर मिळाला नाही तर नाहीतर मग आपल्याकडे खाली आता नाही उचलावं लागतं ना. ती एक कौस्तुभ रत्न येईल आता. एक हळूहळू ही संपूर्ण जेटी ना भरली जाईल. असेच पातीवाले एक येतील. लिलाव सुरू आणि लिलावात आता कशी परिस्थिती गंमत होती बघा.
₹1000 साजिदा बोल माझं फोन ओ किती झाली वागळी 1010 दोन वागळ्यांची किंमत 1010. पेढी 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 मगाशी पेढी बोला 1000 रुपये 1000 नागमोल 1000 500 रुपये 500 पेढ पेढी 500 हे रो पेढी 500 900 पेढ पेढी 900 रुपये 900 पेढ पेढी 900 रुपये 900 पेढ पेढी 900 रुपये 2000 रुपये 910 रुपये पेढ पेढी 910 रुपये हो साजिदा अरे येतोच मासे हो साजिदा पेड किती केली पेड 910 रुपये. ही पेढे सगळे हे सगळे पेढे 910 रुपये. एक गुप्पी सांगितलं वाव म्हणजे काय. आता आमच्याकडे लिलाव चालला ना, लिलावाची परिस्थिती पण झाली आमच्याकडे, खास करून देवगड फिशरमॅन कोऑपरेटिव्ह सोसायटी. 1000 सुरमई 1000 सुरमई 1000 या सुरमईची 1000 रुपये बोली. 1000 रुपये 1000 सुरमई झाला काय 1000 सुरमई 1000 बांगडे 1500 बांगडे 1510 वेज ते 16 वेज ते 17 वेज ते 1800 रुपये 1800 बांगडे 1900 बांगडे वेज 2000 बांगडे वेज 2100 बांगडे 2100 रुपये 2100 बांगडे 2110 बांगडे 2110 रुपये 2110 रुपये 2200 रुपये 2200 रुपये 2210 रुपये वेज 2300 बांगडे 2300 रुपये 2300 रुपये कोणी देवगडकरांनी तू घेतलं किती घेतलं 800 रुपये 800 बांगडे 800 वेज 910 वेज 11 वेज 11 वेज 12 वेज 13 वेज 14 1400 रुपये बांगडे 1400 रुपये 1400 बांगडे 1400 रुपये बांगडे 1410 रुपये बांगडे हे रामदास आहे रामदास हो संजना सौंदाळे 1500 रुपये 1500 रुपये लागणारे सौंदाळे 10 रुपये वेद ते 16 10 वेद ते 17 10 वेद ते 18 10 वेद ते 19 10 वेद ते 2 10 वेद ते 21 10 वेद ते 22 10 वेद ते 23 10 वेद ते 24 10 वेद ते 25 10 वेद ते 26 10 वेद ते 27 10 वेद ते 2710 रुपये 2700 रुपये 2700 रुपये सौंदाळे 2700 रुपये 2700 रुपये 2700 रुपये ही पाते केलेली आहे नारोबा. आणि या नारोबा पातीवर एक वेगळंच प्राणी मिळालेलं ते का थोड्या वेळानं तो काय आपण सांगते. ही पण परिस्थिती ह्या पातीवरचे मासे पण असे जाळीतले मासे बाहेर काढणार. आता किनाऱ्यात जाऊन अशी पाला टाकणार आणि तिकडे जसे मासे काढतात तसेच इकडे पण मासे काढणार. तिथपर्यंत ह्या नारोबावरनं काय आणलं नाही आहे. तो काय काय आणलास मासे हा सगळं बांगडो जा. आज मगाशी एक पाता मी वर काढली. आता बघूया ह्यांची अजून काय ह्यांची वर काढूचीच नाही. मग तुम्ही हय शॉर्टिंग करणार आज पालवून आणलास की हे मासे काढूनच दर्यात ना येतानाच मासे काढून वर येलेत फक्त. या सापावर का दिसतंय का काय म्हणतास. हा मारीव महारीव जो महारीव जो
भारी उजो बरं विषारी आहे हो. चावलो तर मग जसं आपल्याकडे घनस बिनस पुरसा बिरसा चावतो तसं प्रकार आहे की त्याचं विषारी काय सुन पडता. साधारण घोरपडीच्या अंगावरती जशी खवळत ना तसं तो प्रकार त्या सापाचो मारी उजो म्हणतात. आणि हे बांगडे वर काढतात. माशांची अशी शॉर्टिंग केली आता बांगडे वेगळे इकडे सुरमई वेगळी. सकाळी साधारणपणे जे मासे मारू जातात ते साधारणपणे 3 वाजता तरी उठून जावचं लागतं. अरे तिथे धर ना एका पात किती बसतात हो वहिनी बांगडे साधारण अंदाजे? काय मोठे असतं तर 50च बसतात. हे किती बसती साधारण? हे अधिक बसते 100 बसते. 100 बसती. जो तो पटापट जाळी साफ करण्याच्या प्रयत्नात. मगाशी जे आपण नारोबा बोर्ड बघितले ना त्यांना पात बघितले त्या नारोबा पातीवरची हे बांगडे. ही मगाशी जी पहिली आम्ही शूटिंग केली ना श्रीहरी पातीची मालकीन. आता बघा सकाळी घरवाले उठून 3 वाजता गेले. बरं मका सांगा तुम्ही किती वाजता उठलास हो? 5 वाजता उठतास. बरं घराकडनं हे जातात त्यावेळी त्यांना नाश्ता पाणी करून देतात तुम्ही म्हणजे तेव्हा त्यांच्या अगोदर पण तुमका 2 वाजता उठवता लागत असत ना? 3 वाजता हे वटाक खाली गेले ना? किती वाजता वोट फिरलो साधारण असत? आज वोट किती वाजता फिरलो असतात साधारण? तरी 3 साडेतीन ला जातात. आणि आता तुम्ही हैसून हे सगळं भाटीवरती आता हे मासे शॉर्टिंग करण्याची जबाबदारी तुमचीच टाकूची. तुम्ही नंतर मग ते लिलाव नेऊन टाकणार निवडून असे. बरं काल पण गेलेले होते. काल रिपोर्ट किती बदलतो माशांचो? काय एवढं गावले तर गावतात नाही तर काय कमी भेटत. बरं आता मी एक ना तू आता घरूनच म्हणून मी एक प्रश्न विचारते बघा. आता आपल्याकडे दर्या नाही म्हटलं आज नारळी पौर्णिमा झाली नाही बरोबर ना? दर्या दर्या अजून खवळलेलो. बरं ह्याच्यात तुमचे घरवाले ज्यावेळी जातात आम्ही गाराणे वगैरे घालत असतो बाबा येऊन दे आमच्या घराकडे येऊन दे माणूस बरोबर ना? जातात पण ते येतील काय नाही ती शाश्वती नाही. म्हणजे त्यासाठी आपलं प्रार्थना करत राहायचं. सकाळी वारं वगैरे झालं तर प्रार्थना करत राहायचा. म्हणून तिच्यात हातात मोठी जीव घेऊन जातात ते. म्हणून बघा मुंबईत जशी आगरी कोळी असतात समाजा तसं आपल्याकडे गाभीच समाजा. आपण नारळी पौर्णिमा नारळ दर्याक देतात म्हणजे दर्याक जो बायका आहेत ना आपल्या म्हणजे गाभीत खास करून जे मच्छीमार जे बायका आहेत ते आपल्या दर्याक भाव म्हणतात. नाही सगळी जबाबदारी त्याच्यावरती ढकलतात. आई मानतात. हा आणि सगळी जबाबदारी त्याच्यावरती ढकलतात. आणि बाबा माझं घरवालं सुखरूप घराकडे येऊन देत होय ना? पण आपल्याकडे तसं अजूनपर्यंत असं दगोफटको झालं नाही ना? शांत मालवणचे लोक वगैरे इकडेच येतात. आणि आपण देवाच्या गाडात राहतो. आपल्याक आशीर्वादच हा देवाचं. आपल्या गाव तालुक्याचं नावच असा देवगड. आपल्याला तसं दगोफटको होत नाही. म्हणून फायन झाला किंवा सुनामी आली त्यावेळी पण सगळे आपल्याकडेच वस्त्र केले होते. आता हे असे बांगडे शॉर्ट करून ठेवलेले आहेत. होय होय. देवगड मधल्या मच्छी मार्केट मधली ही बाजारावरची जी आजची धमाल पाहायला मिळाली. याच्यानंतर अजून ह्या सीझन तर पूर्ण सुरू झालेला नाही आणि 15 तारीखच्या नंतर कदाचित माझ्या मते सीझन फुल सुरू होईल. ज्यावेळी ट्रॉलर मच्छीमारी करण्यासाठी जातील तेव्हा. आणि तेव्हा केव्हा तरी पुन्हा एकदा देवगडची हीच भाटीवरची मच्छीचं बाजार दाखवीन. तिथपर्यंत तुर्तास मित्रांनो मी सगळ्यांची रजा घेत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.